पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पुंडलिक भक्त पुंडलिकाची कथा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण हे विठ्ठल कसे झाले याविषयीची माहिती आणि पुंडलिकाची कथा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर पांडुरंग विटेवर उभा असतो, पण यामागे असणारी जी पवित्र कथा आहे ती तुम्हाला माहिती आहे का? तर भक्तांची भक्ती पाहून स्वतः देव धर्तीवर येतो आणि कायमचा धर्तीवर राहतो. काय आहे या मागची गोष्ट, नक्की ऐका. तर पंढरपुरामध्ये विटेवर विराजमान असणारे भगवान विठ्ठल संपूर्ण महाराष्ट्राची श्रद्धास्थान आहे. देव स्वतः भेटीला आला आणि भक्ताची भक्ती पाहून आनंदाने तेथेच स्थायिक झाला. या मागची कथा. स्वतः भेटीला आलेला भक्ताची भक्ती पाहून आनंदाने तेथेच स्थायिक झाले. काय आहे भगवान विठ्ठलांची कथा, काय आहे भक्त पुंडलिकाची कथा? चला तर मग आपण जाणून घेऊया. प्राचीन काळामध्ये पुंडलिक नावाचा गृहस्थ पंढरपूर भागामध्ये राहत होता. त्याला त्याची पत्नीवर फार प्रेम होते. निव्वळ प्रेम नव्हे तर अंधप्रेम. या प्रेमात बुडालेला पुंडलिक त्याच्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करत असे. पुंडलिकाला देवभक्तीची फार आवड होती. एकदा काशीला मोक्ष प्राप्तीसाठी जात असताना तो वाट चुकला आणि एका आश्रमामध्ये येऊन पोहोचला. तिथल्या ऋषींना त्याने विचारले की काशीला जाण्याची वाट मला दाखवावी. ऋषींनी त्याला ती वाट ठाऊक नसल्याचे सांगून ते कधीही काशीला गेले नाहीत असे कारण सांगितले. पुंडलिकाला याचे हसू आले. त्याने हसता हसता ऋषींना सांगितले की तुम्ही एक ऋषी असून सुद्धा तुम्ही काशीला गेला नाहीत, मग तुम्ही कसले ऋषी? असे म्हणत तो त्याच्या वाटेला निघून गेला. आश्रमापासून थोड्या अंतरावर जाताना त्याला आश्रमाकडून काही महिलांच्या हसण्याचा आवाज आला. पुंडलिक पुन्हा मागे वळला. आश्रमात जाऊन पाहतो तर काय, तिथे 3 स्त्रिया आश्रमात स्वच्छता करत होत्या. त्या स्त्रिया दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून स्वतः गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या 3 नद्या, त्यांचा जो त्या माता आहेत गंगा, यमुना, सरस्वती, ह्या आश्रमामध्ये साफसफाई करत होत्या. काशीला न जाता या ऋषींच्या आश्रमामध्ये आणि भाग्यात इतके पवित्र आले तरी कुठून आश्रमामध्ये ह्या गंगा, यमुना, सरस्वती साफसफाई करत आहेत आणि ह्यांचं एवढं पवित्र, यांचं पुण्य एवढं कसं, असा सवाल त्यांनी केला. तेव्हा त्या मातांनी त्याला उत्तर दिले की या ऋषींनी आयुष्यभर त्यांच्या मातापित्यांची सेवा केली होती आणि त्यांची निस्सीम भक्ती केली होती. त्यामुळे त्यांच्या पदरात पावित्र्य आलेलं आहे. मोक्ष मिळण्यासाठी कुण्या धार्मिक स्थळी जाण्यापेक्षा व्यक्तीचे कर्म महत्वाचे असते. हे बोल ऐकून पुंडलिकाचे डोळे उघडले. त्याला त्याच्या आईवडिलांची काशीला नेण्याची विनंती आठवली. पुंडलिक तसाच मागे फिरला आणि घराकडे गेला. आई वडिलांनी सोबत घेऊन त्यांना काशीचे दर्शन घडवले. आई वडिलांची निस्सीम भक्ती केली. या भक्तीला पाहून स्वतः देवालाही राहुल नाही. स्वतः भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या भेटीसाठी आलेले आहेत, पंढरपूरला आलेले आहेत. तेव्हा पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत रमलेला होता. त्याने वळून पाहिले तर मागे साक्षात भगवान श्रीकृष्ण उभे होते. पण पुंडलिक तेव्हा आई वडिलांची सेवा करण्यात तल्लीन असल्याने त्यांनी देवालाही प्रतीक्षा करायला सांगितली आणि देवाला प्रतीक्षा करायला सांगून देवाला आपल्या जवळची एक वीट होती, ती वीट तिथे फेकली देवाच्या जवळ आणि देवाला सांगितलं की या विटेवर विराजमान व्हा. त्या विटेवर देवांना विराजमान होण्यासाठी सांगितले. सेवा संपन्न झाल्यानंतर त्यांनी देवाची माफी मागितली. पण देव पुंडलिकाची मातृपितृ भक्ती पाहून प्रसन्न झाले होते. या प्रसन्नतेने देवाने त्याला वरदान मागण्यास सांगितले. पुंडलिकाने देवाला प्रतीक्षा करायला लावल्याने तो दुखावला होता, पण देव त्याला निसंकोचपणे वरदान मागण्यास सांगतो. तेव्हा पुंडलिक भगवान श्रीकृष्ण यांना भक्ताची काळजी करण्यासाठी पृथ्वीवर स्थायिक होण्यास सांगतो. तेव्हा या विटेवरच उभे असणार भगवान विठ्ठल येथे स्थायिक होते व ते ठिकाण म्हणजे आजचे पंढरपूर. आणि या ठिकाणी
त्या पुंडलिकाने जी वीट देवांसाठी फेकलेली होती त्या विटेवर पांडुरंगाला उभं केलं आणि तिथूनच पांडुरंगाचे श्रीकृष्णांचे हे विठ्ठल झालेले आहेत आणि तिथूनच पुढे हा विठ्ठलाचा अवतार आलेला आहे. त्यामुळं सगळ्यात पहिले जे संत आहेत हे पुंडलिक आहेत आणि पुंडलिकामुळे पंढरपूरला श्री विठ्ठल आलेले आहेत, श्री पांडुरंग आलेले आहेत, श्रीकृष्ण आलेले आहेत. अशा प्रकारे ह्या पंढरपुरामध्ये जर कोणी पांडुरंगाचे दर्शन करायला आले तर पहिल्यांदा पुंडलिकाचं दर्शन करायचं असतं. पुंडलिकाचं दर्शन करूनच मग पांडुरंगाचं दर्शन करायचं, तिथली परंपरा आहे. आणि त्याशिवाय ती विठ्ठलाची जी आपली सेवा आहे ती पूर्ण होत नाही. म्हणून पंढरपुरामध्ये पहिल्यांदा आल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन आपण करायचं आहे. पहिल्यांदा पुंडलिकाचं दर्शन करूनच मग आपण पांडुरंगाचं दर्शन करायचं आहे. म्हणून पंढरपूरला आल्यानंतर आपण पहिल्यांदा पुंडलिकाचं दर्शन करा आणि नंतर मग पांडुरंगाचं दर्शन करा. एका महत्वाचे म्हणजे ज्या पुंडलिकामुळे पंढरपूरला श्रीकृष्ण हे विठ्ठल झालेले आहेत आणि विठ्ठल हे विटेवर उभे आहेत, दोन हात करकटावरी ठेवून विठ्ठल उभे आहेत. तर अशा ह्या विठ्ठलाची भक्ती आपण करत असतो आणि आषाढी कार्तिकेला मोठी यात्रा भरते. प्रत्येक ठिकाणी संत तुकोबा महाराजांची पालखी, संत ज्ञानेश्वरांची पालखी ही आषाढीला हे देहू आणि आळंदीवरून निघते आणि त्यात लाखो वारकरी संप्रदायाचे जे भक्त आहेत ते जात पात न पाळता हे सगळे त्यात सामील झालेले असतात. आणि ह्या पांडुरंगाचं एकमेव असा देव आहे की तिथं कोणत्याही जात पात न पाळता पांडुरंगाच्या पायाचं दर्शन, पायावर माथा ठेवण्याचं दर्शन एकमेव देव आहे की ज्याचं आपण डायरेक्ट दर्शन घेऊ शकतो, त्याला स्पर्श करू शकतो. अशा ह्या पांडुरंगाचं आपण दर्शन घ्यायचं आहे आणि श्रीहरी विठ्ठल आणि पांडुरंग यांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या पुंडलिकाचा आपण कथा मी तुम्हाला ही थोडक्यात सांगितलेली आहे. जर तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.